छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार यांच्या बंडखोरीनंतर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक। सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट आणि पदाधिकाऱ्यांसोबत 3.5 तास चर्चा। युती धर्म पाळा, शिंदेंचा सत्तारांना सल्ला। 4 जूनपर्यंत तोडगा निघेल। अब्दुल सत्तारांच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर फडणवीसांसोबत चर्चा करून निर्णय घेणार सत्तारांचं वक्तव्य। दरम्यान उद्या विधान परिषदेसाठी अर्ज मागे घेण्याची तारीख। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा झाली। आमदार, खासदार आणि मंत्र्यांसोबत बैठक झाली आहे। एकनाथ शिंदेंची माहिती आहे, तर जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढणार आणि जिंकणारही, शिंदेंकडून विश्वास व्यक्त। कोकणातील विधान परिषदेच्या निवडणुकीतील महायुतीची बंडखोरी शमली, जोईली दळवी कोकणातून उमेदवारी अर्ज मागे घेणार। सूत्रांची माहिती, उदय सामंतांच्या नेतृत्वात बैठकीनंतर निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। विधान परिषदेच्या 3 जागांवरील बंडखोरी मिटवण्यात महायुतीला यश। छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि रायगडमधील बंडखोरांची महायुतीच्या नेत्यांकडून नाराजी दूर। विधान परिषदेतील बंडखोरी रोखण्यासाठी उदय सामंत नाशिकमध्ये, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंसह 8 जणांचे अर्ज दाखल। उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्यानं सामंतांच्या दौऱ्याला महत्त्व। आमचा पहिला शत्रू शिंदे सेना, शिंदे सेनेला रोखणं मोठं आव्हान नाही, तो केवळ पैशांचा फोर्स आहे। संजय राऊत यांची टीका। 18 तारखेला सकाळी आमच्या नगरसेवकांना आदेश दिले जातील, राऊतांचं वक्तव्य। नाशिकमध्ये विधानसभेसाठी आमच्या पक्षाकडून चर्चा करून 2 उमेदवार ठरवले होते, मात्र निवडणूक एकतर्फी दिसत असल्यानं कोणी फार उत्साहानं पुढे आलेलं नाही। नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेतून उमेदवारी अर्ज न भरल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवरती आज महायुतीची पत्रकार परिषद। रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे, उदय सामंतांची संयुक्त पत्रकार परिषद। दुपारी 12 वाजता महायुतीची पत्रकार परिषद होणार। सोलापूर विधान परिषदेत काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद। काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचं निष्पन्न झाल्यानं अर्ज बाद ठरवण्यात आला, तर भाजपने काँग्रेसच्या सूचकाचं अपहरण केलं। बहुमत असतानाही का घाबरताय, प्रणिती शिंदेंचा आरोप। अमरावतीचे अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरी यांचा उमेदवारी अर्ज बाद। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांनी बाजोरी यांच्या अर्जावरती आक्षेप घेतला। बाजोरी यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या संपत्तीच्या माहितीत तफावत असल्याचा आरोप आहे। अमरावती परिषदेचा अर्ज बाद झाल्यानंतर अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरी यांची कोर्टात धाव। विप्लव बाजोरिया यांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव। अमरावतीमध्ये बाजोरिया पितापुत्रावरती गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शासकीय कामात अडथळा आणल्याचा बाजोरिया यांच्यावरती आरोप आहे। बाजोरिया पितापुत्रांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोंधळ घातला होता। सांगलीमध्ये बाळासाहेब पाटील यांचा अर्ज अवैध। साताऱ्याचे अभयसिंह जगताप आता सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत। भाजप शिवसेनेला मित्रपक्षाप्रमाणे वागवत नाही। अब्दुल सत्तार, संजय गायकवाड यांच्यानंतर भोंडेकरांचीही भाजपवर नाराजी। भंडाऱ्याचे पालकमंत्री शिवसेनेच्या नगरसेवकांना निधी देत नाहीत, नरेंद्र भोंडेकरांचा आरोप। नाशिकचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याकडून देवगिरी बंगल्यावरती सुनेत्रा पवारांची भेट। महायुती म्हणून माझा विजय नक्की होईल, दराडेंकडून विश्वास व्यक्त। तर संख्याबळ नसल्यानं मवियानं उमेदवार दिला नाही, दराडेंची प्रतिक्रिया। सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी 50 कोटी घेतले। निवडणुकीमध्ये 50 कोटींचा घोडेबाजार, आमदार रोहित पवारांचा आरोप। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर अधिकृत घोषणा होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाने कर्जमुक्ती योजनेस मंजुरी दिल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। या योजनेमध्ये कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा समावेश असेल। जमीन धारणेचा कोणताही निकष नसून पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। भाजप महायुती सरकारची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की आणखी एक निवडणूकपूर्व जुमला? सरकारची पद्धतच घोषणा मोठी आणि लाभार्थी कमी। शेतकरी कर्जमाफी योजनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। तर विविध अटी शर्ती लावून लाखो शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा डाव तर नाहीये ना, सपकाळांकडून संशय व्यक्त। सरकारनं केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी आहे। कर्जमाफी करताना सरकारनं जास्त अटी घातल्यात, सरकार दिखावा करत असल्याचा रोहित पवारांचा आरोप। तर सरकारने केलेल्या या शेतकरी कर्जमाफीचा फक्त दिखावा होणार, विजय वडेट्टीवार यांची टीका।
नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन, महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीवरून सरकारविरोधात निदर्शनं. नवी मुंबईतील आंदोलनामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते सहभागी. सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड देखील आंदोलनामध्ये सहभागी. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी. घोडागाडी घेऊन आलेल्या रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. प्रतिकात्मक गॅस सिलेंडर डोक्यावर घेऊन आंदोलकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी उठवा, धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी. तर 40 वर्षांच्या दारूबंदीने गडचिरोलीत काहीही साध्य झालं नाही. दारूबंदी उठवण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, आत्राम यांची माहिती. दारूबंदी असतानाही अवैध दारू विक्री सुरूच आहे. पुण्यामध्ये अवैध दारूमुळे लोकांचा जीव गेला. त्यामुळे धर्मराव बाबा आत्राम यांच्या मागणीला माझं समर्थन, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. लोकनेते गोपीनाथ मुंडेंची आज पुण्यतिथी. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येत गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलं. मोदींच्या आवाहनानुसार कोणतेही भव्य कार्यक्रम आयोजित करू नका, पंकजा मुंडे यांचं आवाहन. मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीनाथ मुंडेंना अभिवादन. पुण्यतिथी दिनी व्हिडिओ शेअर करत अभिवादन. मंत्रिमंडळात फेरबदल होणार. मंत्रिमंडळामध्ये विदर्भाला सुनेत्रा पवार संधी देतील. धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त. मळघाटातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेला जबाबदार कोण आहे? मंत्री बावनकुळेंचा नागपूर अमरावतीमधील आरोग्य अधिकाऱ्यांना संतप्त सवाल. प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा, मंत्री बावनकुळेंचे निर्देश. वडार समाजासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय. वडार समाजातील बेघर कुटुंबियांसाठी घरकुल योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार. ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 6429 कोटींची तरतूद आहे. ग्रोथ कॉरिडॉरमधील रस्त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. 3500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांचं कामं केली जाणार आहेत. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाने फसवणूक. कथित खासदार कोट्यातील घर देण्याच्या नावाखाली 6 जणांची 1 कोटी 12 लाखांना फसवणूक. डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. गोपाळगड किल्ल्यासंदर्भात 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश. मंत्री आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. गोपाळगड किल्ल्याच्या मालकी आणि संवर्धनासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश. गोपाळगडावर मालकीचा दावा करणाऱ्या अय्याज मणियार यांचा माफीनामा. पर्यटकांसोबतच्या वादानंतर गोपाळगडाच्या मालकीच्या दाव्याची चर्चा. भावनिक अवस्थेत केलेलं वक्तव्य अयोग्य होतं, अय्याज मणियार यांचं वक्तव्य. कर्नाटकमध्ये डीके शिवकुमार आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. बंगळुरूतील लोकभवन परिसरामध्ये 4 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. कर्नाटक मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांसह 34 सदस्यांना स्थान मिळण्याची शक्यता. शक्तीपीठच्या विरोधामध्ये रोहित पवार रस्त्यावर उतरलेत. माढ्याचे आमदार खासदार कुठे लपून बसलेत? शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय पाटील घाटणेकर यांचा स्वपक्षातील आमदार आणि खासदारांवर निशाणा. सलमान खानची काला हिरण चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस. हा चित्रपट 1998च्या काळवीट शिकार प्रकरणावरती आधारित असल्याचा दावा. काला हिरण या चित्रपटाला सलमान खानचा विरोध. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना परदेश प्रवासाची न्यायालयाकडून परवानगी आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी राज कुंद्रांना परदेशी प्रवासाची परवानगी आहे, मात्र परवानगीला ईडीकडून विरोध आहे. मिथेनॉल विक्री करणाऱ्या रेक्स कंपनीतील दोघांना बेड्या. पुण्यातील विषारी दारू प्रकरणी सीआयडीची मोठी कारवाई. आरोपी योगेश वानखेडेला मिथेनॉल विक्री करणाऱ्या दोघांना सीआयडीकडून अटक. पुणे विषारी दारू प्रकरणी मृतांची संख्या आता 22 वर पोहोचली. काल आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू. दरम्यान सीआयडीने तैनात केलेल्या 10 पथकांच्या रडारवरती 100 मिथेनॉल कंपन्या. विषारी दारू प्रकरणानंतर पिंपरी चिंचवडमध्ये खुलेआम गांजा विक्री. भाजपच्या नगरसेविका अर्चना करांडे आणि पती अक्षय कारंडे यांच्याकडून गांजा विक्रीचा पर्दाफाश. गाडीतून फेरफटका मारत असताना कारंडे यांनी प्रकार उघड केला. अरबी समुद्रात पावसाच्या ढगांची दाटी. मान्सून केरळच्या उंबरठ्यावरती. पुढील 48 तास महत्त्वाचे. 8 ते 10 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचण्याचा अंदाज. अंधेरी सबवेचा व्हिडिओ ट्विट करत काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची पालिकेवर टीका. मुंबईमध्ये तुरळक सरी बरसल्या. अंधेरी सबवे पाण्याखाली. खरा पाऊस पडेल तेव्हा काय अवस्था होईल? सावंत यांची टीका. मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं 2 झाडं पडली. नटवर नगर रस्त्यावरती घटना घडल्याची माहिती.
वेस्टर्न एक्सप्रेस वेवरती चारचाकी गाडीचा आणि बसचा भीषण अपघात. पावसामुळे अनेक गाड्या स्लिप झाल्याने अपघात, कोणतीही जीवितहानी नाही. कोकण किनारपट्टी भागात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 4 दिवस मान्सूनपूर्व पावसाचा इशारा. रत्नागिरी तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी मेघगर्जनेसह जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाच्या सरी. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा गारवा, तर पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण. पुण्यातील नारायणगावमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. बाजारातील लिलावाच्या बांबू शेडचं प्रचंड नुकसान. बाजार समितीचे लाखो रुपयांचं नुकसान. अमरावतीत गेल्या 2 महिन्यात तापमानाचा पारा प्रथमच 40 अंशांच्या खाली. तापमान घटल्यानं नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा. पुढील 2 ते 3 दिवस जिल्ह्यातील काही भागात पावसाचा अंदाज. बोरिवलीच्या गोराईमध्ये ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. मँग्रोव्ह पार्क लवकरात लवकर उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन. मँग्रोव्ह पार्क तात्काळ जनतेसाठी खुले करण्याची नागरिकांची मागणी. ठाकरेंच्या युवासेनेच्या वतीनं प्रतिकात्मक उद्घाटन आंदोलन. स्मार्टवरती एफडीएची कारवाई आहे. रसायनांचा वापर करून पेढे तयार केले जात असल्याची तक्रार. एफडीएनं पेढे आणि खाद्यतेलाचे नमुने ताब्यात घेतले. अकोल्यामध्ये एफडीएकडून भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त. बाळापूर रस्त्यावरील नवीन किराणा संकुलातील गुरुकृपा सेल्स दुकानाची तपासणी. भेसळीचा संशय आल्यानं दुपारी यावेळी सुमारे 140 लिटर तूप जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. पुण्याच्या दौंड तालुक्यातील काही गुऱ्हाळावरती एफडीएची कारवाई आहे. गुळामध्ये साखर मिक्स केल्याचं समोर. 20 टन साखर आणि 16 टन गुळ जप्त. 4 गुऱ्हाळांवर कारवाई.